हाय गाईज, तुम्ही बघू शकता आज मी सकाळपासून माझ्या घरातली पहिले साफसफाई करून घेते। काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितलास आणि माझ्या त्या कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात, चांगली कमेंट केले सगळ्यांनी। मला खूप आवडलं आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग होता कालचा। तुम्ही आता माझा हा सेकंड ब्लॉग बघू शकता। सकाळी उठल्या मी पहिले माझी भांडी घासून घेते नाश्त्याची। जे काही माझे मिस्टर कामाला जाताना नाश्ता करून जातात ती भांडी असतात ती मी क्लीन करून घेते। हा भांडी घासल्यानंतर हा ओटा मी असा क्लीन करून घेते। त्या ओट्यावरती मी माझी घासलेली भांडी नितळत ठेवते आणि मग स्टँडला लावते। सगळी भांडी घासून झाली की मी अशी त्याला स्टँडवर ओट्यावरती नितळत ठेवते। माझी मुलगी अजूनपर्यंत झोपलेलीच आहे, तोपर्यंत मी माझी सगळी कामं करून घेते। मला व्हिडिओ काढायचा असतो म्हणून मी ती झोपले तोपर्यंतच करून घेते, कारण की ती उठल्यावर तिला पहिले भूक लागते, तिची आंघोळी तिचं नाश्ता वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे मला काही करता येत नाही। मी आता हे सगळं भांडी एक करून घासून घेतलेली आहेत, चांगली क्लीन करून घेतलेली आहेत। काल मला कमेंट आल्या होत्या, ताई तुम्ही टी शर्ट आणि पॅन्टवरती चांगले नाही दिसत, तुम्ही जास्त करून साडीवरच चांगले दिसता। तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की हो, मला माहिती आहे मी साडीवरती छान दिसते, पण माझ्या मिस्टरांना मी साडी घातलेली आवडत नाही। ते मला कधी साडी घालून देतच नाही आणि मी मोस्टली घरातच असते, त्याच्यामुळे मी टी शर्ट आणि पॅन्टच घालते, मी कुठे बाहेर जात नाही। आता फक्त माझी भांडी घासून झालेली आहेत। नितळलेली भांडी मी स्टँडला लावते, कारण की डायरेक्ट स्टँडला लावलं तर खाली पेपर टाकलेला असतो तो भिजून जातो आणि स्टँड स्टीलचं असल्यामुळे गंजून जातं आहे, त्याच्यामुळे मी अगोदर भांडी नितळत ठेवते ओट्यावरती आणि मग ती भांडी लावते। आता मी पूर्ण भांडी लावून घेते चांगले। साडी मी काहीतरी फंक्शन असेल किंवा कुठे जायचं असेल सासरी किंवा माहेरी तेव्हाच मी साडी वेअर करते। अनदर टाईम मी घरातच असते म्हणून मी टी शर्ट पॅन्ट किंवा लॅगीज टॉप वगैरे घालते आणि मी घरात असल्यामुळे मी तयारी करत नाही स्वतःची, काही नाही, मी अशीच असते। आता मी हा ओटा माझ्याकडे किचनला 2 प्लॅटफॉर्म आहेत। तिकडच्या प्लॅटफॉर्मवरती माझा गॅस असतो आणि इकडच्या प्लॅटफॉर्मवरती माझा मिक्सर वगैरे काय असतील छोट्या मोठ्या गोष्टी त्या असतात। माझी मुलगी असते तर ती सतत तिच्या खेळण्या वगैरे सगळ्या इकडे ठेवून खेळताना इकडे अर्धे खेळणे ठेवते, तिकडे अर्धी ठेवते, त्याच्यामुळे मला रोज तेवढं काम करावंच लागतं। रोजचा हा कट्टा मला साफ करावाच लागतो। तिचा डोरेमॉन अजून बघू शकता तुम्ही, तिथेच आहे तो डोरेमॉन। ती म्हणते मम्मी माझ्या डोरेमॉनला हात लावू नको, तो तिथेच राहू दे, कट्ट्यावरच असतो तो नेहमी। हे बघा तुम्ही बघताय वॅसलीन हेअरबँड वगैरे सगळं, चम्मच वगैरे सगळं तिने तिच्या कागदाने काय प्रोजेक्ट बनवलेले असतात, ते सुद्धा ती किचनच्या त्या सेकंड प्लॅटफॉर्मवरच ठेवलेले असतात तिने, आणि म्हणते टाकूही नकोस मम्मी। तिला मी बाहेर वगैरे खेळायला पाठवत नाही, कारण की आता सगळ्या मुलांच्या चोऱ्या वगैरे होतात आहेत, सगळ्यांना काळजी घ्यायला हवी आपल्या मुलांची। आम्ही बाहेर तिला खेळायला पाठवत नाही, म्हणून तिला मी घरातच सांगते तू हॉलमध्ये खेळ, बेडरूममध्ये खेळ किंवा गॅलरीमध्ये खेळ। मग ती म्हणते मी बाहेर खेळायला जाऊ शकत नाही, तर मग ती चित्रकला पेंटिंग वगैरे काही पण क्राफ्टिंग वगैरे करत असते, घरातच कचरा करत असते सारखा आणि मला ते साफ करावंच लागतं। आता मी तिला बाहेर पाठवू नाही शकत, तर मी घरातच तिला हे करते। आता तुम्ही बघू शकता या प्लॅटफॉर्मवरती माझे किती सगळं हे आहे। माझा लायटर गेल्या टायमाला माझी टाकी ओव्हरफ्लो झाली, मग चुकून माझ्या मिस्टरांनी रात्रीचा नळ चालू ठेवला बेसिनचा आणि ती टाकी माझी ओव्हरफ्लो झाली। पूर्ण घराभर माझ्या हॉलमध्ये पाणी पसरलं होतं, त्याच्यामध्ये माझं प्लॅटफॉर्मवरती किचनच्या गॅसच्या प्लॅटफॉर्मवरती पण पाणी भरपूर आलं होतं। ते पाण्यामुळे माझं लायटर पण भिजलं होतं। लायटर भिजल्यामुळे मी 2 दिवस झाले लायटर भिजून, पण मी खाली काही गेली नाही म्हणून मी लायटर काही आणलं नाही, म्हणून ते माचीसच्या काड्या तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती दिसू शकतात। मी माचीसनीच गॅस पेटवत होते 2 दिवस। आता हा कट्टा मला घासून टाकावा लागतो साफ असा, कारण की रोजचं काही चहा दूध वगैरे उतरून जातच, डाळ कधी असते, तर
ते चिकटपणा राहतो आणि ते नाही घासलं तर मग त्याच्यामध्ये चिकटपणामुळे मग तर गॅसवरती काम करायलाही मन देत नाही, काही नाही. म्हणून मी आणि मी माझा स्टीलचा गॅस आहे, मी घासूनच काढते असं. आणि त्याच्यावरती मी पाणी टाकूनच धुते, मी कपड्याने काही धुवत बसत नाही. तो मला असंच धुवायला आवडतो तो. आणि बघू शकता टाईल्स अगोदरच व्हाईट आहेत आणि त्याच्यावरती ते तेलाच्या फोडणीचे डाग वगैरे, तेलकट तुप्पट ते सगळं उडाले का ती अजूनच व्हाईट होते. त्यामुळे मला तर रोज ही टाईल्स घासावीच लागते, कितीही हात दुखू दे. कारण की घरामध्ये माझ्या सतत कोण ना कोण येतच असतं, सासरचं किंवा माहेरचं. व्हाईट टाईल्स असल्यामुळे सगळेजण विचार करतात की ही घर साफ ठेवते की नाही, म्हणून मला ते घासून घ्यावंच लागतं. आणि इतरांचं काय हो, माझे मिस्टर आणि मी पण स्वतः घरामध्ये असलं तर आम्हालाच स्वतःला हे वाटतं की बाबा साफ असेल तर चांगलं वाटतं, क्लीन असेल तर बघण्यालाही चांगलं वाटतं ते. तर माझा किचनचा कट्टा हा झालेला आहे साफ, धुवून वगैरे तुम्ही बघू शकता. आता तिकडच्या प्लॅटफॉर्मवरती मी जी भांडी ठेवली होती ती इकडच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवून घेते. किटली वगैरे जे काय आहे ते इथे मी या साईडला ठेवून घेते. तो दगड बघू शकता तुम्ही, माझ्या सासूने गावावरून आणला होता तो दगड. तिला खलबत्ता आवडत नव्हता म्हणून तिने ते लसूण वगैरे ठेचायसाठी दगड घेऊन आली. आणि आता मी फ्रेश जरासं आंघोळ काय केले नाही, पण मी हातपाय धुवून घेतले. मुलगी उठायच्या आधीच मी थोडंसं तिला पीठ वगैरे मळून तिला चपाती वगैरे करून देते. कारण की ती कालपासून सांगत होती पप्पाला, पप्पा श्रीखंडपुरी खायचे. तर मी आता विचार केला की मला थोडा टाईम नाही आहे, मला बाकीचे पण कामं आहेत, म्हणून मी चपातीच करते. तिला श्रीखंड चपाती असं खायला देईन. मी पीठ मळून घेते चांगल्यापैकी असं. आम्ही दोघीच दुपारच्या घरी असतो, मग आम्ही दोघींपुरतीच काही ना काही बनवतो. माझे मिस्टर काय डब्बा नेत नाहीत, पण दुपारच्या टायमाला ते जेवायलाही घरी येतो. आणि माझ्या मुलीला चपातीच हवी असते, भात ती खात नाही. तिला तिन्ही टाईम चपात्या दिल्या तर तिन्ही टाईम चपात्याच खाते. मी माझ्यापुरती आणि तिच्यापुरती 6 चपात्या टाकते. डेली रुटीन आहे हा माझा. आता ती फ्रेश होते तोपर्यंत मी तिला चपात्या करून ठेवते. आणि आता माझ्या चपात्यांना कोणी नावं ठेवू नका, जशा येतात तशा तुम्ही बघू शकता. मला परफेक्ट अशा गोल येत नाहीत चपात्या, पण ज्या काही येतात त्या मी बनवते. आणि माझ्या चपात्या अशा जास्त अशा टम्म फुगणाऱ्या वगैरे नसतात, कारण की मी तेवढा टाईमपास करत बसत नाही. मला नाही येत त्या गोष्टी करता. जेवढं होईल तेवढं झटपट होईल तेवढं करून बाजूला व्हायचा प्रयत्न करत असते. बघा माझी चपाती झालेली आहे, तवा गरम झालेला आहे. आता मी त्याच्यावरती चपाती टाकून घेते. ती चपाती होईपर्यंत आपण दुसरी चपाती करायला घेऊया. किटली या बाजूला घेऊन घेते, कारण की मला लांब पडेल असं घेताना, म्हणून ती माझ्या बाजूला घेऊन घेतली. तर ही दुसरी चपाती मी लाटते आहे. चपाती अशी उलट पलट करून मी शेकवत असते. तर मला एवढं घाईघाईने चपात्या करता येत नाही की दुसरी चपाती होईपर्यंत आपली चपाती दुसरी झालीच पाहिजे आहे तव्यावरची शेकोसपर्यंत. तेवढं काय मला माझी घाई मी करत नाही. बघू शकता तुम्ही माझी चपाती मी अशीच शेकवते, काही अशी फुगवत बसत नाही. ज्या प्रकारे मला येतात त्याच प्रकारे मी चपात्या करत असते. शेकून अशा मला दाबून शेकवायला चपात्या आवडतात. कालच्या व्हिडिओमध्ये मला सगळ्यांनी कमेंट केलं होतं तुम्ही साडी घालून दाखवा, एकदा तरी साडी घातल्यावरती तुम्ही छान दिसता. तर मी ती साडी आता काढून ठेवलेली आहे, पण मी अजून घातली नाही, कारण की माझं घरातलं पूर्ण काम संपूसपर्यंत मी काय तेवढं काय लवाजवा करत बसत नाही. पूर्ण साडी घातली तर पूर्ण रेडी पण व्हावं लागतं त्याच्यासाठी. आणि हातातली कामं सोडून जर रेडी व्हायला बसली तर मग मला संध्याकाळ होईल कामं होईपर्यंत, आणि मिस्टर घरी येऊनही जातील माझी. तर ही चपाती माझी झालेली आहे. मी चारी बाजूने अशी चपाती चांगली शेकून घेते, कारण की शेकवल्याशिवाय चपाती अशी एकदम
हां बरे थोडी काळपट दिसते, पण जाम शेकवल्याशिवाय अशी चांगली खायला लागत नाही, म्हणून मी शेकून घेते. मला सवय आहे ती. अर्ध्या कच्च्या पक्क्या मला शिजवायला आवडत नाही. माझ्या 2 चपात्या झाल्या, तर ही 3री चपाती आहे माझी. आता तुम्ही बघू शकता मी मुलीचं चपात्या झाल्यात, आता मुलीचं ताट रेडी करून घेते. श्रीखंड अगोदर तिने अर्धं खाल्लं होतं, आता जेवढं आहे तेवढं तिला मी देते. 2 चपात्या देते तिला. हां आता बोलाल तुम्ही 2 चपात्या ती खाते, कारण की तिला दिलात तर तिला गरम गरम चपात्या तुम्ही 2 द्या 3 द्या ती खाणार. हा तिचा नाश्ता आहे. श्रीखंड चपाती रेडी होऊन ती बसली होती. आता तिला श्रीखंड चपाती खूप आवडतं, ती खाते. वाव. आता ते बेडरूममध्ये आली. आता बघितले कपडे एवढे सारे पडलेले होते, त्याच्यामध्ये त्यांनी धुतलेलेही आणि न धुतलेलेही मिक्स करून ठेवले होते, म्हणून आता ते कपडे मी साईडला काढून घेते. या आहेत माझ्या पिशव्या बाजाराच्या. मी या कॉटनच्या पिशव्या आहेत म्हणून मी त्या जपून ठेवते, कारण की माझ्या घरी कोणी आलं किंवा गाडी कोणाला काय पार्सल द्यायचं असेल तर मला ह्या कॉटनच्या पिशव्या खूप कामी येतात. मी धुवून वगैरे त्या ठेवते, कारण की डीमार्टमध्येही गेलं तरी दरवेळेस नवीन पिशव्या विकत घ्याव्या लागतात. ह्या पिशव्या असल्या तर आपलं हातात असेल तर पटकन घेऊन जाता येतं. मग मी जे काय होतं ते मी आता रुमाल वगैरे त्यांचे जे छोटे छोटे कपडे होते ते सुकलेले होते ते घडी घालून ठेवते. आणि बहुतेक अशा माझ्या पिशव्या मी जमा करून ठेवलेल्या असतात. कोणी आलं तर मग त्यांना त्याच पिशव्यांमध्ये पार्सल वगैरे बांधून देते. हे सुकलेले कपडे मी घड्या घालून ठेवते आणि न धुतलेले कपडे मी मशीनमध्ये नेऊन ठेवते, कारण की मशीन मी 2 दिवस आड करून लावते. रोज रोज मी मशीन लावत बसत नाही, कारण की बिल पण खूप येतं आणि पाणीही खूप जातं. पाण्याचं तसं टेन्शन नाही आहे इकडे, तरीसुद्धा मला मशीन रेग्युलर लावायला मला मशीन किचनमध्ये घेऊन यावी लागते. आता तुम्ही बघू शकता हा ज्यूस आहे माझा रेड. तो आहे बीट, गाजर आणि काकडी, आवळा, कढीपत्ता आणि अद्रकचा ज्यूस आहे. हा डिटॉक्स वॉटर आहे. हे डेली मी घेत असते. मला थकवा जाणवत नाही ह्याच्यामुळे आणि माझी स्किन पण चांगली होते. आणि मला आता थकल्यासारखं वाटत होतं, थोडं दम लागल्यासारखं, म्हणून मी तो ज्यूस घेतला पियायला. मी डेली हे बनवून ठेवते. थोडं कडवट लागतं पण हेल्थसाठी बेटर असतं, छान असतं. सवय लागली तर तुम्ही पण ट्राय करून बघा. सवय लागली तर तुम्हालाही आवडेल. मला थोडा दम लागला होता म्हणून मी ते ज्यूस घेऊन बसली पियायला. सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं. आता बघू शकता तुम्ही माझं घर मी झालं आहे स्वच्छ करून. हो माझी मुलगी अजूनही खाते. तिला वेळ लागतो, टाईम लागतं तिला खायला. मी घर स्वच्छ करून घेतलेलं आहे. किचन पण चांगलं झालेलं आहे स्वच्छ माझं. आता माझं काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे माझं किचन बघू शकता तुम्ही. आता ही साडी मी काढली होती की कालच्या कमेंटवरती ही साडी मी घालेन आज. पण त्याच्या आधी मी हा बीटरूट ज्यूस तुम्हाला बनवून दाखवते. बीट, आवळा, गाजर, अद्रक आणि कढीपत्ता हे सगळं घेते मी. त्याच्यामध्ये थोडं काकडी नव्हती माझ्याकडे, नाही तर मी काकडीही घेते. हा ज्यूस मी बनवून दाखवते तुम्हाला. आता मी याच्यामध्ये ते सगळं कापून घेतलं साहित्य आणि एका वाटीमध्ये मी दही, काकडी, गाजर आणि टमाटो वगैरे कापून घेतलेला आहे, तो सलाडसाठी माझ्या. हे ज्यूस मी आता बनवून घेते, रेडी करते. मिक्सर लावलेला आहे मी. तो आता तुम्ही म्हणाल की हिच्याकडे ज्युसर नाही आहे का, हा मिक्सरमध्ये का करते? तर हो माझ्याकडे मिक्सरच आहे, माझ्याकडे ज्युसर नाही आहे. जोपर्यंत मी नवीन घेत नाही तोपर्यंत मी मिक्सरमध्येच करते. असं बारीक पद्धतीने मी ग्राइंडर करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून थोडं असं गाळून घेतलं. हे बघू शकता तुम्ही, पाण्यासारखं मी बनवून घेतलेलं आहे स्ट्रेक्चर. त्याचा सगळा गाळून असा त्याचा लगदा काढून घेतलेला आहे. आता मी हे ग्लासमध्ये काढून घेते. हे ज्यूस अति प्रमाणामध्ये तुमच्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं आहे. रोज तुम्ही घेतलात तर खूप छान होईल हे ज्यूस. मी यातले 2 ग्लास बनवून ठेवते. एक सकाळी घेते आणि एक दुपारच्या नंतर संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत घेते. आता हे माझं सलाड रेडी आहे, कोथिंबीर वगैरे टाकून, दही वगैरे. हे मी डेली सलाड खाते जेवताना किंवा अशीच बसली असेल तरी पण खाते. पण सलाड
डेली मला हवं असतं जेवताना वगैरे. मी बीट, गाजर, काकडी आणि टमाटर, कांदा, कोथिंबीर त्याचं थोडंसं दही टाकून घेते. आता हे नव्याला मी जेवायला दिलं होतं फोडणीचा भात, अंड्याची पोळी आणि चपाती आणि थोडं सलाड. आता तुम्ही बघू शकता माझी ही साडी मी वेअर केलेली आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी साडीमध्ये कशी दिसते आणि कशी वाटते ते, माझा हा लूक कसा वाटतोय तुम्हाला. साडी वेअर केली आहे मी तुमच्या कमेंटनुसार. आता मला लाईक करा, फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. गुड बाय. थँक्यू.